हर हर महादेव. नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष तज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे वेद भविष्याच्या या कार्यक्रमात स्वागत करते. मागच्या बुधवार पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. 19 डिसेंबर पासून दत्त सप्ताह सुरू झाला आहे. तर हा सप्ताह सर्व राशींना कसा जाणार आहे ते जाणून घेऊया. मेष रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे परीक्षेचा फॉर्म भरण्यास त्रास होईल. लहान विद्यार्थी अभ्यास करण्यास कंटाळा करतील. व्यापार जातकाला या आठवड्यात व्यवसाय वाढल्यामुळे जास्त दगदग होईल. पार्टनर असेल तरीही पैशाची देवाणघेवाण स्वतः करावी. नोकरी, या आठवड्यात जातकाला मोठे प्रोजेक्ट मिळतील, पण स्वतःच्या चुकीमुळे ते प्रोजेक्ट गमावून बसाल. परिवारासंबंधी, या आठवड्यात जातकांचे जीवनसाथी सोबत वाद होतील. हे वाद टोकाची भूमिका घेतील. आरोग्य, या आठवड्यात जातकाला मानसिक त्रास होईल. जीवनसाथीला डोकेदुखी होईल. मोठ्यांना वाताचा त्रास होईल. शुभ दिनांक 20, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय, गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन श्वानांना पोळी चारावी. वृषभ रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना करिअरच्या छान संधी प्राप्त होतील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील, तसेच खेळण्याकडेही त्यांचे लक्ष राहील. व्यापार जातकाला या आठवड्यामध्ये व्यवसायात गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणूक केल्यामुळे समप्रमाणात धन प्राप्ती होईल. नोकरी जातकाचा हा पूर्ण आठवडा प्रवास करण्यातच जाईल. ज्या जातकांना नोकरी नाही ते नोकरी प्राप्त करतील. परिवारासंबंधी, घरात धार्मिक कार्य होईल, तसेच घरातील वातावरण आनंदमय राहील. आरोग्य, घरातील सर्वांना व्हायरल होण्याची शक्यता आहे. शुभ दिनांक 23, शुभ वार शुक्रवार, शुभ रंग पांढरा. उपाय, दुर्गा मातेची सेवा करावी. पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालावे. मिथुन रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही. लहान विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. व्यापार जातकाला या आठवड्यात थोडे नुकसान होईल, तर पैशाचे व्यवहार जपून करावे. नोकरीमध्ये जातकाला या आठवड्यात खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यांचं मेहनतीचे फळ काही काळानंतर मिळेल. परिवारासंबंधी, या आठवड्यात परिवारात धार्मिक कार्य होईल. यामुळे तुमचा खर्च वाढेल. आरोग्य, तुम्हाला पोटाचे दुखणे होईल. जीवनसाथीला शरीराचे दुखणे राहील. मोठ्या व्यक्तींना शुगरचा त्रास होईल. शुभ दिनांक 19, शुभ रंग पांढरा, शुभ वार गुरुवार. उपाय, श्री गणेशाय नमः या मंत्राचा जाप करावा. कर्क रास विद्यार्थ्यांना नवीन जॉब मिळेल. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. नवीन ऍक्टिव्हिटीज शिकण्याकडे लक्ष राहील. व्यापार व्यावसायिकांचा हा आठवडा थोडा जोखीमचा राहील. पैशाचे व्यवहार जपून करावे. नोकरीच्या जातकाला त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गुप्त शत्रूंपासून वाचून राहावे लागेल. तुमचे बॉस सुद्धा तुम्हाला त्रास देतील. परिवारासंबंधी, परिवारामध्ये नवीन व्यक्ती घरी येईल. जीवनसाथी तुमचे ऐकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. आरोग्य, तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो. जीवनसाथीला सुद्धा व्हायरल होईल. मोठ्या व्यक्तींना बीपीचा त्रास होऊ शकतो. शुभ दिनांक 22, शुभ वार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, सोमवारी शिवलिंगावर पाण्यात हळद टाकून चढवावे. सिंह रास विद्यार्थी, या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येईल. त्याचा इफेक्ट तुमच्या रिझल्टवर दिसेल. लहान विद्यार्थी खेळण्याकडे लक्ष देतील. व्यापार जातकांचा या आठवड्यात व्यापार वाढवण्याकडे जास्त कल राहील. व्यवसायात गुंतवणूक करावी लागेल. नोकरी जातकाला बाहेरचा प्रवास करावा लागेल. ज्या जातकाला नोकरी नाही ते नोकरी प्राप्त करतील. परिवारासंबंधी, जीवनसाथी सोबत वाद होईल. मोठी व्यक्ती तीर्थयात्रेला जातील. आरोग्य, तुम्हाला पोटाचा त्रास होईल. जीवनसाथीला सर्दीचा त्रास होईल. शुभ दिनांक 21, शुभ वार सोमवार, शुभ रंग पांढरा. उपाय, पक्ष्यांना कडधान्य खाऊ घालावे. श्वानांची रक्षा करावी. कन्या रास विद्यार्थ्यांना या आठवड्यात करिअरकरिता बाहेर जावे लागेल. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसायामध्ये जातकाला या आठवड्यात धन लाभ होईल. विदेशातून ऑर्डर्स येतील. नोकरीच्या जातकाला त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कामाचे ओझे जास्त राहील. परिवारासंबंधी, तुम्हाला जीवनसाथी सोबत बाहेर जाण्याचे योग येतील. आरोग्य, तुम्हाला पायाचे दुखणे राहील. जीवनसाथीला डोळ्याचे दुखणे राहील. मोठ्या व्यक्तींना तळपायाचे दुखणे राहील. शुभ दिनांक 22, शुभ वार मंगळवार, शुभ रंग लाल गुलाबी. उपाय, दुर्गा मातेची सेवा करावी. लाल गाईला पोळी खाऊ घालावी. तुळ रास विद्यार्थी, या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागणार नाही. अभ्यासापेक्षा ते बिझनेसकडे जास्त लक्ष देतील. लहान विद्यार्थी पण अभ्यास करण्याचा कंटाळा करतील. व्यापारातील जातकांना या आठवड्यामध्ये धन प्राप्त होईल. तसेच गुंतवणूकही वाढवावी लागेल.
नोकरी नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये आपल्या कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. गुप्त शत्रूंपासून त्रास होईल. परिवारासंबंधी परिवारात नवीन व्यक्ती घरी येतील, त्यामुळे घरातील वातावरण आनंदमय होणार नाही. वाद निर्माण होतील. आरोग्य तुम्हाला डोकेदुखी होईल. जीवनसाथीला पायाचे दुखणे राहील. मोठ्या व्यक्तींना वाताचा त्रास राहील. शुभ दिनांक 20, शुभ वार गुरुवार मंगळवार, शुभ रंग लाल पिवळा. उपाय दत्त महाराजांची सेवा करावी. वृश्चिक रास विद्यार्थी या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या करिअरचे टेन्शन येईल. लहान विद्यार्थी अभ्यासापेक्षा खेळण्याकडे जास्त लक्ष देतील. व्यापार जातकाला या आठवड्यामध्ये व्यापारात धन प्राप्त होईल, तसेच गुंतवणूक जास्त करावी लागेल. नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये बॉसचे प्रेशर जास्त असल्यामुळे मानसिक तणाव जाणवेल. परिवारासंबंधी जीवनसाथीला वेळ देता येणार नाही. मोठे व्यक्तीही तुम्हाला कंप्लेंट करतील. आरोग्य तुम्हाला डोक्याचे दुखणे होईल. जीवनसाथीला तापाचा त्रास होईल. मोठ्या व्यक्तींना सर्दी खोकला होईल. शुभ दिनांक 23, शुभ वार मंगळवार, शुभ रंग लाल. उपाय दुर्गा मातेची सेवा करावी. धनुरास विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची राहील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. व्यापार व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. अशा व्यक्तींना तुम्हाला आपल्या व्यवसायात घ्यावे लागेल. नोकरी जातकाला या आठवड्यात नोकरी बदलण्याची इच्छा होईल. जे जातक नोकरी शोधत आहे त्यांना नोकरी प्राप्त होईल. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत थोडा वेळ घालवता येईल. घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्य सर्वांचे आरोग्य छान राहील. शुभ दिनांक 17, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पांढरा पिवळा. उपाय स्वामी समर्थ महाराजांची सेवा करावी. पक्ष्यांना अन्न खाऊ घालावे. मकर रास विद्यार्थी या आठवड्यात विद्यार्थ्यांना करिअर करण्याकरिता नवीन कोर्स करावे लागतील. लहान विद्यार्थी अभ्यास छान करतील. सोबत खेळण्याकडे लक्ष देतील. व्यापार व्यवसायामध्ये जातकाला घराच्या मोठ्या व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. पार्टनर नसेल तर तुम्ही पार्टनर शोधण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या जातकाला या आठवड्यामध्ये पैशाची कमतरता जाणवेल. तुम्हाला पद वाढवण्याकरिता मेहनत करावी लागेल. परिवारासंबंधी तुमचा परिवार फार मोठा असला तरी तुम्हाला एकटेपणा वाटेल. आरोग्य जातकाला या आठवड्यामध्ये मानसिक त्रास होईल. जीवनसाथीला डोकेदुखी राहील. वडिलांना बीपीचा त्रास होईल. शुभ दिनांक 17, 21, शुभ वार मंगळवार गुरुवार, शुभ रंग लाल पिवळा. उपाय दत्त महाराजांचे चरित्र वाचावे. कुंभरास विद्यार्थी मोठ्या व्यक्तींकडे करिअर करिता मदत मागण्याची अपेक्षा ठेवतील. लहान विद्यार्थी मोठ्यांचे ऐकणार नाही. व्यापार जातकाला या आठवड्यामध्ये व्यापारात छान संधी प्राप्त होईल. त्याचा लाभ तुम्हाला धन प्राप्तीसाठी होईल. नोकरीच्या जातकाला या आठवड्यामध्ये कार्यक्षेत्रात मनासारखे काम होणार नाही, त्यामुळे चिडचिड होईल. परिवारासंबंधी या आठवड्यात तुमच्याकडे सर्वजण तुम्ही वेळ द्यावा अशी अपेक्षा करतील. आरोग्य तुम्हाला शरीराचे दुखणे राहील. जीवनसाथीला सर्दीचा त्रास राहील. वडिलांना शुगरचा त्रास व आईला बीपीचा त्रास राहील. शुभ दिनांक 21, 23, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पांढरा. उपाय श्वानांना अन्न खाऊ घालावे. लाल गाईला चणे खाऊ घालावे. मीन रास विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यास करण्याची इच्छा होणार नाही. लहान विद्यार्थी पण अभ्यास करण्याचा कंटाळा करतील. व्यापार जातकाला या आठवड्यामध्ये धन प्राप्त होईल. व्यवसायात कामाचे टेन्शन ही राहील. नोकरीच्या जातकांना या आठवड्यामध्ये बॉस सोबत बाहेर गावी जावे लागेल. कामाचे ओझे वाढेल. परिवारासंबंधी जीवनसाथी सोबत तुम्हाला बाहेर जाण्याचे योग येतील. घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य तुम्हाला ताप राहील. जीवनसाथीला सर्दीचा त्रास होईल. मोठ्या व्यक्तींना बीपीचा त्रास होईल. शुभ दिनांक 20, 21, शुभ वार गुरुवार, शुभ रंग पिवळा. उपाय पक्ष्यांना अन्न खाऊ घालावे. पितृंच्या नावाने मंदिरात दान करावे. कुंडली काढणे, लग्न जमवणे, नोकरी, घर, व्यापार अशा विविध विषयांचा समस्या सोडवण्याकरिता संपर्क करावा. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए। रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स।
रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।